नाशिकमधील गेवराई तालुक्यातील एका माजी उपसरपंचाने मंगळवारी डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। ते कला केंद्रातील पूजा गायकवाड या नर्तकीच्या प्रेमात वेडे झाले होते। पूजा गायकवाड गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याशी बोलत नव्हती, त्यामुळे गोविंद यांना काहीच सुचेनासे झाले होते। सोमवारी रात्री ते पूजाच्या घरी गेले होते, मात्र त्या ठिकाणी अपेक्षित गोष्टी न घडल्याने गोविंद बर्गे यांनी याच नर्तकीच्या घरासमोर कारमध्ये स्वतःच्या कानशिलात गोळी झाडून आत्महत्या केली। पूजा गायकवाड ही कला केंद्रात नर्तकी असून ती 21 वर्षांची आहे। 1.5 वर्षापूर्वी गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांची ओळख झाली होती। कालांतराने पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांचा प्रेमसंबंध निर्माण झाले। पूजा गायकवाड ही इंस्टाग्रामवर तिच्या नाचण्याचे अनेक रील्स शेअर करायची। गोविंद बर्गे यांनी प्रेम प्रकरण सुरू असताना पूजा गायकवाड हिला 2.25 लाखांचा मोबाईल फोन आणि सोन्याचे दागिने दिले होते। गेल्या काही दिवसांपासून पूजा गायकवाड ही गोविंद बर्गे यांच्याशी बोलत नव्हती, त्यामुळे गोविंद बर्गे नैराश्यात होते। पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांच्याकडे गेवराईतील बंगला आपल्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर 5 एकर जमीन करा अशी मागणी केली होती। गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने पूजा गायकवाड हिच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे। पोलिसांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an